नमस्कार. आजरा साखर कारखान्याची निवडणूक आणि कपबशीचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यावेळी कपबशीच निवडणूक घेऊन जाणार हे नक्की. तरी काही गोष्टी आपल्यासमोर मांडायच्या आहेत म्हणून मी समोर आलेलो आहे. खरं म्हणजे सहकाराच्या मारेकऱ्यांनी सहकार वाचवण्याची भाषा करू नये. सहकाराचा एवढाच पुळका होता तर मग तालुक्यामध्ये कागल आणि आजरा तालुक्यामध्ये एकमेव खाजगी कारखाना कोणाचा? त्या खाजगी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची छळवणूक का होतीये? त्या कामगारांना किमान वेतन कायद्याअंतर्गत वेतन दिलं जात आहे का? तुम्ही ज्या गोड साखर कारखान्याच्या मागे हिमालयासारखे असं म्हटलं जरा भीती वाटते आमच्या कारखान्याला. हिमालयासारखे उभे आहेत असं म्हणता तेव्हा त्या साखर कारखान्याच्या कामगारांचं कुटुंब उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर आलं हे आपल्याला दिसत नाही का कोणाला? म्हणजे हे किती दिवस तुम्ही लोकांच्या मनात डोळ्यामध्ये धूळ टाकणार? त्या खाजगी कारखान्यामध्ये तुमच्या अजूनही इलेक्ट्रॉनिक काटा का नाही? दुसऱ्या काट्यावर वजन केलं तर तुमच्या कारखान्यामध्ये ऊस घेत नाही, याचं कारण काय? हे सगळं ज्या ठिकाणी चाललेलं आहे त्यांनी तोंडवरून सांगणं की आम्ही सहकाराला वाचायला निघालेलो आहे. खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ह्या निवडणुकीतनं माघार घेतल्याचं जेव्हा कळलं पालकमंत्र्यांना तेव्हा त्यांची अडचण झाली. अशी माघार घेतली तर कसं होईल? मला कारखाना बंद पाडायचा आहे बाबा. त्यावेळी त्यांनी लगेच कार्यकर्त्यांची नावं पुढे करून माघार घेतलेल्या लोकांनी परत पुढे केलं. असा हा बेबनाव चाललेला आहे. त्यामुळे मतदारांनी जनतेने लक्षात ठेवावं, हा कारखाना बंद पडल्यानंतर कोणाला फायदा होणार आहे? ज्या ठिकाणी हमीदवाड्याचं क्षेत्र आहे, बिद्रीचं क्षेत्र आहे, शाहूचं क्षेत्र आहे, यांच्या कारखान्याला फक्त आजरा कारखान्याच्या क्षेत्रातील ऊस मिळणार आहे. यांची साखरेची ऊसाची क्षमता दरवर्षी वाढवण्यासाठी अर्ज केला जातो, पण कोणाच्या आधारावर केला जातो? जर आजरा तालुक्यातला ऊस तुम्हाला मिळाला तर तुमचा कारखाना जगणार आहे ना. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर आजरा कारखाना बंद पाडावा लागेल. आजरा कारखाना बंद पाडायचा असेल तर काय करायचं तर तो ताब्यात घ्यायचा तर मग निवडणुकीत माघार घेऊन कसं चालणार? म्हणून निवडणुकीत उतरलेले असे लोक आहेत, हे सहकाराचे मारेकरी आहेत आणि सहकाराचा वापर फक्त स्वतःच्या खाजगी फायद्यासाठीच केलेला आहे. हे लक्षात ठेवावं आणि कपबशीला बिनधास्तपणे बिनदिक्कतपणे मतदान करून सहकाराच्या खरोखर वारसदारांना जिंकून द्यावं असं आम्ही गर्जनातर्फे आवाहन करतो. नमस्कार.